आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि पारंपरिक रेसिपी पाटवडी रस्सा। बेसनापासून बनवलेली मऊ पाटवडी आणि त्यावर झणझणीत रस्सा एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावा वाटेल। चला मग बनवूया फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये पाटवडी रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 1 वाटी तेल, मोठ्या बाउलभर बेसन, पाणी, 2 टोमॅटो, एक मोठ्या आकाराचा कांदा, तमालपत्र, 4 ते 5 लवंगा, एक भेंडी वेलदोडा आणि हिरवा वेलदोडा, कोथिंबीर, किसलेला खोबऱ्याचा कीस, 2 इंच आल्याचा तुकडा, मोठ्या आकाराचा खोबऱ्याचा तुकडा, 10 ते 15 लसूण पाकळ्या, लाल तिखट, जिरं, धणे, 1 टीस्पून गरम मसाला, हळद, मोहरी, मीठ, 1 टीस्पून तीळ, रोजच्या वापरातला काळा मसाला आणि खसखस। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक मोठा कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं आहे। ते थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये खोबरं, कांदा, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 1 टीस्पून जिरं, 6 ते 7 लसूण पाकळ्या, खडा मसाल्यांपैकी 1 तमालपत्र, 4 ते 5 लवंगा, 1 भेंडी वेलदोडा आणि 1 साधा वेलदोडा, 2 टीस्पून अख्खे धणे, 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून खसखस असं सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं। बघा छान फाईन पेस्ट करायची याची। गरज वाटल्यास पाणी टाकू शकता। आता ग्रेव्हीला सुरुवात करू। त्यासाठी एक मोठ्या कढईत पाऊण वाटीभर तेल घालायचं। तेल थोडंसं जास्त लागेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। आता आपण यात मिक्सरला काढलेलं वाटण घालूयात, व्यवस्थित परतवून घेऊया। आपला कांदा आणि खोबरं भाजलेलं असल्यामुळे आपल्याला वेळ कमी लागणार आहे। तरीही 2 ते 3 मिनिटं आपण मसाला परतवून घेऊ। कुठलीही ग्रेव्हीची भाजी करत असताना त्याचा मसाला व्यवस्थित परतवला की भाजीला स्वाद खूप छान येतो। आता आपण 1 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून घेणार आहोत। बघा मसाल्याचा रंग बदलला आहे आणि तेल सुटतंय। तेल सुटलं की समजायचं आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे। आता आपण यात 2 टोमॅटोची प्युरी घालूया आणि व्यवस्थित परतवून घेऊ। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच घरगुती, सोप्या आणि पारंपरिक रेसिपीज बघता येतील। मसाला छान परतवून झाला आहे, रंग बदलला आहे आणि तेलही सुटताना दिसतंय। आता आपण यात अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, ही काश्मीरी लाल मिरची आहे, 1 टेबलस्पून घरगुती रोजच्या वापरातला काळा मसाला, 1 चमचाभर साखर आणि मसाल्यापुरतं मीठ, असं सगळं घालून आपण व्यवस्थित परतवून घेऊया। साखर घातली की ग्रेव्हीला रंग छान येतो। आपल्याला मसाला अजून थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे। आपण हा मसाला अंदाजे 5 ते 7 मिनिटं परतवून घेतोय। आपला मसाला आता पूर्ण तयार आहे। यात आता आपण गरम पाणी घालणार आहोत। ग्रेव्हीची भाजी करताना नेहमी गरम पाणीच घालायचं, म्हणजे त्याने तर्री लवकर सुटते। मसाला आपण पाण्यात नीट एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे कुठले गुठळी राहणार नाही। छान उकळी फुटली आहे ग्रेव्हीला, बघू शकता। आपण ग्रेव्ही पूर्ण सिमवर करून घेणार आहोत। 5-7 मिनिटं आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे। ग्रेव्ही उकळत असताना त्यावर आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे तर्री लवकर वर येते। आता आपण यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि नीट एकत्र करून घेऊया। आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करून झाकण ठेवून बाजूला ठेवूया।
यानंतर आपण आता पाटोडी तयार करायला घेऊ. त्यासाठी एका कढईत 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊ. यात आता आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर 1 टीस्पून जिरे घालून घेऊ. यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊ. आपल्याला आलं आणि लसूण जास्त परतवायचं नाही आहे. एक अर्धा मिनिट आपण परतवून घेऊ. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. व्यवस्थित परतवून झालं की त्यात आपण पाणी घालू. यात आता आपण 1 ग्लासभर थंड पाणी घालून घेऊ. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ काढून घेऊ. त्यात आता थंड पाणी घालून पूर्ण एकजीव करून घेऊ. आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. यात आपल्याला एकही गुठळी ठेवायची नाही आहे. गुठळी राहिली तर आपली वडी स्मूथ होणार नाही. यात आता आपण वडीपुरतं मीठ घालून घेणार आहोत, कारण आपण ग्रेव्हीमध्ये पहिलेच घातलेलं आहे. पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता हे पीठ आपण त्यात एकत्र करत असताना एकीकडे चमचा हलवत राहायचा आहे आणि एकीकडे पीठ ओतायचं. असं करत असल्यामुळे त्यात गुठळी होणार नाही. अशा प्रकारे बेसन घातलं की लवकर शिजतं पण आणि स्मूथ होतं. व्यवस्थित हलवत राहायचं आहे. बघा, खूप लवकर घट्टपणा येतो या बेसनाला. बेसन थोडे घट्ट झाले असं वाटलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण कढई आपली ऑलरेडी गरम आहे, त्यामुळे ते लवकर घट्ट होणार आहे. आता आपण एका ट्रेला किंवा ताटलीला सगळीकडे तेल लावून घेऊ आणि हे बेसन त्यात घालून घेऊया. हे गरम आहे. हाताला पहिले तेल लावून आपण पसरवून घेऊ. आपल्याला हे गरम असतानाच करावं लागेल, कारण थंड झालं तर त्याची वडी पडते. आता यावर आपण किसलेलं खोबरं, कोथिंबीर आणि तीळ असं आपल्या आवडीप्रमाणे घालून घेऊ आणि थोडंसं हाताने प्रेस करून घेऊ, म्हणजे ते त्याला चिटकेल. बेसन कोमट असताना आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकारात आवडतील तशा वड्या करा. मी डायमंड शेपमध्ये करते आहे. पाटवडी करताना या प्रकारे जर वडी केली तर ती खूप मऊ आणि लुसलुशीत होते, खायला सोपी वाटते. तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की वडी कशी झाली आहे. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ग्रेव्ही काढून घेऊन सर्व करायला घेऊया. झणझणीत पाटवडी रस्सा तयार आहे. यासोबत तुम्ही भाकरी, पोळी, भात अगदी कशाही सोबत सर्व करा. एकदम मस्त लागते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.